नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. 75 वर्षांच्या आजींची फसवणूक झाल्याप्रकरणी आजींनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे मागितली दाद. इचलकरंजी येथील श्रीमती शालन शंकर लोले, वय वर्ष 75, राहणार वॉर्ड नंबर 2, घर नंबर 1363, चांदणी चौक, इचलकरंजी. या आजीबाई श्रीमती हेमलता विलास जाधव यांचेकडून घर घाणवड घेतले. या व्यवहारापोटी श्रीमती हेमलता विलास जाधव यांनी घेतलेल्या 2 लाख रुपयासाठी 11 महिन्याची मुदत देऊन नोटरी करून करार केला. त्याची मुदत 31/8/2023 रोजी संपली. सदरची मुदत संपल्यानंतर श्रीमती शालन शंकर लोले यांनी हेमलता जाधव यांच्याकडे करारापोटी दिलेले 2 लाख रुपयांची मागणी केली. पण हेमलता जाधव यांनी आज देतो उद्या देतो अशी टाळाटाळ केली. त्यानंतर करारापोटी दिलेले 2 लाख रुपये मागितले असता सदरची ही मिळकत विजय जाधव यांना विकली आहे, त्यांच्याकडून ही रक्कम आपण घेऊ शकता. सदरची ही रक्कम मी देऊ शकत नाही असे त्यांनी आजींना सांगितले. याबाबत आजीने विजय जाधव यांना 2 लाख रुपये रकमेबाबत विचारले असता विजय जाधव यांनी प्रथम ह्या महिन्यात देतो, पुढच्या महिन्यात देतो असे वारंवार सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर परत आजीने 2 लाख रुपयांच्या रकमेबाबत विचारले असता, तुम्ही आमच्याकडे पैसे का मागता? आपण कोणाला पैसे दिला आहात त्यांना विचारा. परत मला या पैशाबाबत विचारायचा अधिकार नाही. त्या कारणाने आजीबाईंच्या लक्षात आले की माझी फसवणूक झाली आहे. म्हणून श्रीमती शालन शंकर लोले या आजीने हेमलता विलास जाधव व विजय जाधव यांच्या विरोधात माननीय अपर पोलीस अधीक्षक सुंदरबाग इचलकरंजी, माननीय पोलीस निरीक्षक सो इचलकरंजी पोलीस ठाणे, माननीय पोलीस निरीक्षक सो शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्याकडे या दोघांच्या विरोधात फसवणूक झाल्याबाबत तक्रारीचे निवेदन दिले. या निवेदनामध्ये या दोघांच्यावर कारवाई करून मला न्याय द्यावा अशी अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.